नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड म्हणजेच तुमच्या अंतर्मनाची शक्ती या डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या पुस्तकातील स्वयंसूचना या माध्यमातून आपली भीती कशी दूर कराल याची उदाहरणे काय आहेत, स्वयंसूचनेच्या माध्यमातून वाईट स्वभावावर केलेली मात आणि अशा कोणत्या सूचनांचा तुम्ही स्वीकार केला आहे का, याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया स्वयंसूचना. या स्वयंसूचनांच्या माध्यमातून आपण भीती कशी दूर पळवायची. ज्याप्रमाणे एखादी गोष्ट चुकीच्या वापरानं हानिकारक तर योग्य वापरानं फायदेकारक ठरू शकते, त्याच प्रकारे स्वयंसूचनेच्या बाबतीत घडतं. स्वयंसूचना किंवा आत्मसूचना म्हणजे स्वतःला काहीतरी निश्चित व विशिष्ट गोष्ट ठामपणे सुचवणं. जॅनेट आर ही अत्यंत प्रतिभावंत तरुण गायिका होती. तिला एका रंगमंचकाच्या नाटकावर एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी आवाजाची चाचणी देण्यासाठी आमंत्रित केलं गेलं होतं. ती तिच्या आवाजाची चाचणी द्यायला खूप उत्सुक होती, पण तितकी स्वतःबद्दल भयंकर साशंकही होती. यापूर्वी ती 3 वेळा निर्देशकांपुढे गायली होती आणि वाईट रीतीने अपयशी झाली होती. त्यामागचं कारण होतं अपयशाची भीती. तिचा आवाज मधुर होता, पण ती स्वतःशीच म्हणत राहायची, जेव्हा माझी गायची वेळ येईल तेव्हा माझा आवाज भयानक असेल, मला कधीच ती भूमिका मिळणार नाही, ते मला पसंत करणार नाही. त्यांना या गोष्टीचंच आश्चर्य वाटेल की मी प्रयत्न करण्याची हिंमतच कशी केली. मी तिथं जाईन खरी, पण मला माहीत आहे की मी अपयशीच ठरेन. याला अनैच्छिक स्वयंसूचना असं म्हणतात. तिच्या मनात भीतीची एवढी तीव्र भावना झाली की ती वारंवार अंतर्मनावर त्या प्रकारच्या विचारांचे संस्कार इच्छा नसतानाही अजाणतेपणे करू लागली. तिच्या अंतर्मनानं या नकारात्मक विचारांच्या विनंतीच्या रूपात स्वीकार केला व त्याप्रमाणे स्वयंसूचना प्रत्यक्षात आणण्यासाठी ती कामे करू लागली व त्यानं ते विचार वास्तव्यात आणले. या नकारात्मक स्वयंसूचनाच्या जागी सकारात्मक स्वयंसूचना देऊन ही तरुण गायिका तिच्या नकारात्मक स्वयंसूचनेच्या विळख्यात सुटण्यात यशस्वी झाली. त्यासाठी ती दररोज 3 वेळा एका शांत खोलीत एकटी जायची. एका आराम खुर्चीत डोळे बंद करून शरीर सैल सोडून आरामात बसायची. आपलं शरीर व मन शक्य तितकं स्थिर करायचे. शारीरिक स्थिरता मानसिक निष्क्रियतेला प्रेरित करते आणि सूचनेसाठी मनाची ग्रहण क्षमता वाढवते. भीतीच्या सूचनेला विरोध करण्यासाठी ती स्वतःशी पुन्हा पुन्हा म्हणायची, मी खूप सुंदर गाते, मी शांत, संतुलित, प्रसन्न व आत्मविश्वासपूर्ण आहे. प्रत्येक वेळी तेही वाक्य सावकाश, शांतपणे व भावपूर्णरित्या 5 ते 10 वेळा म्हणायची. ती दिवसातून 3दा व झोपी जायच्या थोडा वेळ आधी असं म्हणायची. पूर्णपणे संतुलित आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण होण्यासाठी तिला 1 आठवडा लागला. त्यानंतर जेव्हा तो निर्णायक दिवस आला तेव्हा तिनं अतिशय चांगल्या प्रकारे चाचणी दिली आणि ती त्या भूमिकेसाठी तिची निवड झाली. आता आपण अजून एक किस्सा जाणून घेऊया, ज्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीची स्मृती कशी परत आली. एक 75 वर्षाची स्त्री होती. प्रत्येकासारखीच ती अधूनमधून काही बाई विसरायची, पण ती त्याकडे लक्ष द्यायची नाही. तिला तिच्या स्मरणशक्तीचा खूप अभिमान होता, पण हळूहळू जसं तिचं वय वाढू लागलं तशी ती अशा विसराळूपणाच्या घटनांकडे लक्ष देऊ लागली आणि त्याबद्दल चिंता करू लागली. प्रत्येक वेळी ती काहीतरी विसरली की स्वतःशीच म्हणायची, म्हातारपणामुळे माझी स्मरणशक्ती कमी होत चालली आहे. आणि अशा आत्मसूचनेमुळे ती जास्तीत जास्त नावं आणि घटना विसरू लागली आणि हताश होऊ लागली. नंतर काही दिवसानं सुदैवानं तिला जाणवलं की ती कशी स्वतः नुकसान करून घेत आहे. तिनं ती प्रक्रिया उलटवण्याचं ठरवलं. दिवसातून जेव्हा तिच्या मनात असा विचार यायचा की मी विसराळू होत चालले आहे, त्यावेळी ती स्वतःला थांबवायची आणि इतकंच नाही तर ती मुद्दाम त्याच्या उलट विचार करायची.
दिवसातून अनेक वेळा ती सकारात्मक स्वयंसूचनांचा सराव करायची. ती स्वतःशी म्हणायची, आजपासून माझी स्मरणशक्ती सर्व प्रकारे सुधारत आहे. मला जे जे लक्षात ठेवणं आवश्यक असेल ते सगळं त्या त्या क्षणी व त्या त्या ठिकाणी मला नेहमीच आठवेल. मला सगळं स्पष्ट व नेमकं लक्षात राहील. मी ते आपोआप व सहज लक्षात ठेवू शकेन. मी ज्यावेळी ते आठवण्याचा प्रयत्न करेन ते सगळं स्पष्ट व योग्य रीतीने माझ्यासमोर उभे राहील. माझी स्मरणशक्ती रोज झपाट्यानं सुधारत आहे. लवकरच माझी स्मृती यापूर्वी होती त्यापेक्षा अधिक चांगली होईल. या सर्व सूचनांचा परिणाम म्हणून तिची स्मृती 3 आठवड्यानंतर सामान्य झाली. आता आपण जाणून घेऊया स्वयंसूचनेच्या सहाय्यानं वाईट स्वभावावर केलेली मात. आपल्या वैवाहिक आणि व्यावसायिक जीवनात खूप अडचण आलेली एक व्यक्ती माझ्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी आली. समस्या होती ती त्याचे सतत होणारे चिडचिड व रागीट स्वभाव. तो स्वतः देखील याबाबत चिंतित होता, पण इतर कोणीही त्याच्याशी याबाबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला तर तो जाम भडकायचा. तो स्वतःशी सतत म्हणायचा की प्रत्येक जण मला माझ्या स्वभावासंदर्भात टोचत आहे आणि मला त्यांच्यापासून स्वतःचं रक्षण करायलाच हवं. या नकारात्मक आत्मसूचनेऐवजी त्यानं सकारात्मक स्वयंसूचना करावी असा सल्ला मी त्याला दिला. दिवसातून सकाळी, दुपारी आणि रात्री झोपी जाण्या अगोदर त्यानं स्वतःशीच पुन्हा पुन्हा म्हणायचं, यापुढं मी अधिक चांगल्या स्वभावाचा बनणार आहे. आता आनंद, सुख आणि प्रसन्नता ही माझ्या मनाची सामान्य स्थिती बनत चालली आहे. प्रत्येक दिवशी मी अधिकाधिक प्रेम करण्याजोगा आणि समजूतदार होतो आहे. माझ्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्यांसाठी मी प्रसन्नता व सदिच्छेचं केंद्र बनून त्यांनाही माझ्या चांगल्या स्वभावानं आनंदी करेन. मी प्रसन्नता व सदिच्छेचे केंद्र बनून त्यांनाही माझ्या चांगल्या स्वभावानं आनंदी करेन. ही आनंदी, उत्साही आणि प्रसन्न मनोदशा आता माझ्या मनाची स्वाभाविक व सामान्य स्थिती बनत आहे आणि मी उपकृत झालो आहे. एका महिन्यानंतर त्याच्या पतीच्या व सहकाऱ्यांच्या लक्षात आलं की आता त्याच्यासोबत काम करणं किती सोपं झालं आहे. आता आपण या बाह्य सूचनेबद्दल काही मुद्दे जाणून घेऊ. युगायुगापासून मानव जातीच्या विचारात व समाज जीवनात सूचना शक्तीनं फार मोठी भूमिका पार पाडली आहे. राजकीय वंश, धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक रूढी, परंपरा हे सगळे बाह्य सूचना क्षमतेमुळेच बहराला आले आहे. बाह्य सूचना म्हणजे इतर व्यक्तीने दिलेली सूचना. स्वयंसूचनाच्या माध्यमातून आपण स्वतःला नियंत्रित व शिस्तीशीर बनवू शकतो. त्याप्रमाणे ज्यांना मनाचे नियम माहीत नाहीत अशांना आदेश देऊन त्यांना ताब्यात ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. सर्जनात्मक स्वयंसूचना हे जितकं अद्भुत व अलौकिक आहे तितकंच नकारात्मक रूपात स्वयंसूचना म्हणजे मनाच्या सगळ्या प्रतिक्रियांमध्ये सर्वात जास्त विध्वंसक प्रकार आहे. त्याची परिणती दीर्घकाळ यातनेत, अपयशात, दुःखात, आजारपणात आणि विध्वंसात होऊ शकते. आता आपण जाणून घेऊया यापुढील कुठल्या सूचनांचा तुम्ही स्वीकार केला आहे का? आपण जन्मलो त्या क्षणापासून आपल्यावर सतत नकारात्मक सूचनांचा भडीमार होत असतो. त्याचा विरोध कसा करायचा हे माहीत नसल्याने आपल्या नकळत आपलं मन त्याचा स्वीकार करतं व त्यांचा प्रत्यक्षात अनुभव घेत असतो. जसे की तुला जमणार नाही, तू काहीच कामाचा नाहीस, तू हे करू नकोस, तू अपयशी होशील, तुला संधी मिळणार नाही, तू पूर्णपणे चुकीचा आहेस, त्याचा काही उपयोग नाही, तुम्हाला काय माहीत आहे हे महत्त्वाचे नाही, तर तुमची कोणाशी ओळख आहे हे महत्त्वाचे आहे, जगाचा विनाश होत आहे, काय फायदा, कोणाला कशाची पर्वा नाही, इतके प्रयत्न करण्यात काहीच अर्थ नाही, आता तुमचं वय झालं, गोष्टी जास्तीत जास्त वाईट होत आहेत, जीवन म्हणजे अंतरहीन रहाट गाडगं आहे, प्रेम फक्त पक्ष्यांसाठीच उरलं आहे, तुम्ही कधीच जिंकू शकत नाही, सावधान बाळगा, तुम्हाला एखादा महाभयंकर आजार होईल, कोणाचाच भरोसा उरला नाही.
ह्या अशा प्रकारच्या बाह्य सूचना ऐकून त्याचा स्वीकार केल्याने त्या खऱ्या ठरण्याला तुम्ही साथ देता. लहानपणी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण व जवळच्या व्यक्तींनी सतत दिलेल्या सूचनांबाबत तुम्ही असहाय्य असता. अजून चांगले काय आणि वाईट काय याची जाणीव तुम्हाला नसते. बाह्यमन आणि अंतर्मन दोन्ही तुमच्याबाबत एक रहस्य होतं, ज्याबाबत तुम्ही विचार देखील करू शकत नव्हता. भूतकाळात तुमच्या अंतर्मनावर निर्माण झालेले नकारात्मक विचारांचे संस्कार तुम्ही योग्य सूचना देऊन बदलू शकता. यासाठी तुम्हाला पहिले पाऊल हे उचलावे लागेल की तुमच्यावर परिणाम करणाऱ्या बाह्य सूचनांबाबत तुम्ही जागरूक व्हायला हवं. जर त्यांना पडताळून पाहिलं नाही तर ती तुमच्या वैयक्तिक व सामाजिक जीवनातील अपयशाला कारणीभूत ठरणारी परिस्थिती निर्माण करू शकतात. या उलट रचनात्मक स्वयंसूचना तुम्हाला अशा नकारात्मक शाब्दिक सूचनांच्या भडीमारापासून मुक्त करतात. तुमचं जीवन समृद्ध आणि यशस्वी होण्यासाठी तुम्हाला सहाय्य करतात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि